नमस्कार मंडळी. मंडळी, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे आणि मालिका एका जबरदस्त वळणावर आलेली आहे. ज्या गुंडांनी आता इकडे अर्जुनवर हल्ला केला आहे. अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आहे मंडळी, पण त्यांनी काही करून ह्या मानसीला सोडवलं आहे आणि मानसी सापडल्यानंतर जो काही त्यांनी सत्याचा खुलासा केला आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. हो मंडळी, या सगळ्यामागची करता करविता ही प्रिया, नागराज महिपत आणि हा सचिन, हे सगळं काही आता त्या मानसीला समजलं आहे. म्हणजे ज्यावेळेला अर्जुनने आता इकडे फोन केलेला असतो तो म्हणजे चैतन्यासाठी, आणि चैतन्याचा फोन चालू असताना इकडून जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड झालं आहे, म्हणजे गुंडांनी जेव्हा प्रियाला फोन केलेला असतो आणि ते सगळं बोलणं आता मानसीने ऐकलेलं असतं आणि सोबत सगळं काही फोनवर रेकॉर्ड झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यामागे प्रियाचाच हात होता आणि सोबत या सगळ्या कारस्थानामध्ये श्वेतासुद्धा इन्व्हॉल्व आहे. हे सगळं काही आता मानसीने सगळ्यांच्या समोर आणलं आहे. तर मंडळी, महिपत आणि त्यांची पूर्ण गँग हे सगळ्यांनी इतका हा मोठा पोलीस स्टेशनमधून क्राईम केला, एवढा सगळा प्लॅन रचला, या सगळ्याचे पुरावे आता मानसीने सगळ्यांसमोर आणलेत. नेमके सगळं कसं घडलं आहे, काय घडलं आहे, हे सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मंडळी, इकडे आता त्या गुंडांनी अर्जुनवर हल्ला केलेला असतो आणि अर्जुन त्या मानसीला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी तिला गाडीतून बाहेरसुद्धा काढलेलं असतं. पण आता त्याच वेळेला एक गुंडाने येऊन अर्जुनच्या पाठीमागे चाकू खुपसलेला असतो. अर्जुन पटकन स्वतःच्या खिशातला मोबाईल काढतो आणि मानसीच्या हातामध्ये गपचूप देतो आणि सांगतो की चैतन्यला फोन कर. आणि मंडळी, आता जेव्हा मानसी ते चैतन्यला फोन करत असते आणि तिने फोन लावलाय, पण ते गुंड येतात आणि पुन्हा एकदा मानसीला पकडतात आणि मानसीच्या हातातला फोन आहे तो खाली पडलाय. तर मंडळी, इथे आता मागून अर्जुनवर 2 वार केलेले असतात आणि अर्जुन हा खालीच पडतो आणि तो सतत बायको बायको म्हणून असं ओरडतोय. तर मंडळी, आता ही मानसी बघून शॉकमध्ये गेली आहे आणि म्हणते की सोडा, माझ्या अर्जुन दादाला सोडा, सोडा त्याला, प्लीज सोडा. आणि मंडळी, तेवढा तिकडे चैतन्यने फोनसुद्धा रिसीव्ह केला आहे आणि हा फोन खाली पडलेला असतो आणि मानसी जोरजोरात ओरडते, सोडा ना दादाला माझ्या, त्याला मारू नका, अर्जुन दादाला सोडा. आता चैतन्य म्हणतो, हॅलो हॅलो मानसी, काय झालं, अर्जुन कसा आहे, काय झालं तिकडे. आता समोरून फोनवर कोणी काही बोलत नाही आहे. आता इकडे चैतन्य म्हणत असतो की अर्जुनवर बहुतेक हल्ला झालाय, पण फोनवर काहीच बोलत नाहीये, मानसीसुद्धा रडतीये, म्हणजे अर्जुन तिथपर्यंत पोहोचलाय, काहीतरी गडबड झाली, प्लीज तुम्ही पटापट गाडी चालवा. पण मंडळी, या सगळ्यामध्ये एक गोष्ट म्हणजे मानसीने जो फोन लावलेला असतो चैतन्यला, तो फोन रेकॉर्डिंग म्हणजे कॉल रेकॉर्डिंगवर गेलेला असतो. आणि त्यावेळेला ती बाई म्हणत असते की कशाला बोंबलते ग, आवाज बंद कर, तुझा अर्जुन दादा आता काही वाचत नसतो, आता तो ढगात जाणार आहे, म्हणून तुला सांगते की सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार हो. जी अवस्था तुझी आता अर्जुन दादाची झाली आहे तीच अवस्था तुझ्या सायलीताईची पण करून ठेवणार आहे. बोल लवकर, स्टेटमेंट देणार आहेस की नाही सायलीच्या विरोधात. तर मंडळी, अर्जुन आता पुन्हा पुढे सरकण्याचा प्रयत्न करतोय आणि तो मानसीला खुणवतो की हे सगळं करू नकोस. आणि हे सगळेजण गुंड आहेत ना, हसत असतात, अर्जुनवर हसत असतात, कारण तो त्याच्यात ताकद नसताना सुद्धा तो सरपटत असा पुढे चाललाय. तर मंडळी, मानसी आहे ना, पुन्हा म्हणते की प्लीज माझ्या दादाला वाचवा, त्याला मारू नका. आणि हे गुंड आहेत ना, अर्जुनच्या पाठीतनं पुन्हा लाता घालत असतात, लातीने मारत असतात आणि चैतन्य हे सगळं फोनवरती ऐकतोय आणि पोलिसांना म्हणते प्लीज लवकरात लवकर गाडी पुढे घ्या, अर्जुनच्या जीवाला धोका आहे, तुम्हाला कळतंय का. आणि मंडळी, तेवढ्यातच आता एक गुंड आहे ना त्यातला, त्या गुंडाने ही सगळी गोष्ट दाखवण्यासाठी तिकडे फोन केलाय, तो म्हणजे प्रियाला. आता तो फोन कॉन्फरन्सवरती असतो आणि इकडे सगळं फोनवरती रेकॉर्डिंग सुरू आहे, त्यावर मात्र कोणाचंही लक्षच नाही आहे की फोन चालू आहे आणि रेकॉर्डिंग सुरू आहे. तर मंडळी, इकडे ना प्रियाला दाखवलं की प्रिया सगळ्यात आधी सगळ्या सोंगट्या ह्या अर्जुनच्या बाजूने पडत असतात. ती पॅनिक झालेली असते आणि म्हणते की नाही, अर्जुन कसा जिंकू शकतो, अर्जुन जिंकणार नाही आहे, त्याला हरावंच लागणार आहे, 4 पडले पाहिजेत, 4 पडले की अर्जुनला सापान खाणार. आणि ती स्वतःहूनच तिथे 4 काढते आणि अर्जुनला त्या 99वरच्या सापावरून खाली बोलवते. आणि मंडळी, तेवढ्यात आता तिच्या फोनवरती फोन आलाय त्या गुंडाचा आणि इकडे कॉन्फरन्स कॉल सुरू असतो आणि त्यात तो माणूस सांगत असतो की प्रिया मॅडम, आपलं काम झालंय, तुम्ही सांगितलं तसं झालंय, अर्जुन सुभेदार पूर्ण संपलाय, त्याच्यावरती हल्ला झालाय. आणि प्रिया तिकडे नाही वेड्यासारखी हसतीये. पण मंडळी, त्याच माणसाचं हे सगळं बोलणं, म्हणजे प्रियाजवळ तो फोनवर बोलत असतो ना, प्रियाचं नाव घेऊन, ते सगळं काही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालंय आणि हा सगळ्यात मोठा असा पुरावा मिळालाय, ते म्हणजे ह्या सगळ्यामागे प्रिया आहे. आणि मंडळी, मानसीने सुद्धा हे ऐकलंय आणि अर्जुनने पण. आता अर्जुन बिचारा अर्धवट कॉन्शियस असतो, त्याला काही ऐकायला सुद्धा जाते की नाही माहीत नाहीये असं दाखवलंय. पण मानसीला कळतं की म्हणजे या सगळ्यामागे प्रियाताई आहे, प्रियाने हे सगळं केलंय. आता प्रियाची ही सगळ्यात मोठी चूक झाली आहे की प्रिया फोनवर, म्हणजे त्या लोकांचं बोलणं सुरू असताना सगळं रेकॉर्डिंग पण झालंय आणि मानसीने सुद्धा ऐकलंय. आता प्रिया इकडे त्या ज्या कॉन्स्टेबल आहेत त्यांना म्हणते की झालं, अर्जुन संपला, अर्जुन सुभेदारचा गेम झाला, गेला तो कायमचा गेला,
ती लगेच कॉन्स्टेबल म्हणते की म्हणजे म्हणजे तू अर्जुन सुभेदारला मारण्याचा प्लॅन केला होतास? अगं एवढं मोठं कारस्थान केलंस तू? काय केलंस तू हे प्रिया? तशी प्रिया त्या लेडीज कॉन्स्टेबलवर धावत जाते आणि म्हणते की काय केलं म्हणजे? अर्जुन सुभेदारला मी संपवून टाकलं. तशी ती म्हणते म्हणजे तू तू मला ह्या सगळ्यामध्ये अडकवणार तर नाही ना? अगं तू एवढा मोठा प्लॅन केलास, ह्या सगळ्यात मी अडकली तर माझी नोकरी जाईल. उद्या तू माझ्यावर पण उलटी फिरशील. आणि प्रिया लगेच तिची मान धरते आणि म्हणते की बघ शहाणपणा करायचा नाही हा. जो जो माझ्या आडवेत जाणार, मला नडणार, त्याच्यासोबत मी हेच करते. अर्जुन सुभेदारने मला प्रचंड त्रास दिला होता आणि मी त्याचे काय हाल केले बघितलेस ना? गेला तो, संपला. आणि तू पण जर अशी माझ्या वाटेला आडवी गेलीस तर तुझे पण मी हेच हाल करणार. आणि मंडळी आता ती लेडीज कॉन्स्टेबल इतकी घाबरलेली असते आणि म्हणते ही प्रिया तर ही सैतान आहे, काय करेल काही सांगता येत नाहीये. तर मंडळी जो गुंडा ते इकडे प्रियाला टिप देत असतो, म्हणजे फोनवर बोलतोय, ते सगळं काही आता इकडे फोनवरती रेकॉर्ड झालं आहे. आणि तो म्हणतो की काम एकदम तमाम झालं आहे मॅडम, काही काळजी करायची गरज नाही आहे. आणि त्या मुलीला आम्ही असं धमकावलं आहे, तिला सांगितलं आहे की जी हाल आता तुझ्या या दादाचे झालेत ते सुद्धा तुझ्या बहिणीचे म्हणजे सायलीचे सुद्धा होतील. आणि त्याच्यामुळे ती स्टेटमेंट द्यायला तयार झाली आहे. प्रिया प्रचंड खुश झालेली असते आणि म्हणते की संपणार आता सायली सुभेदार संपणार, अर्जुन सुभेदार संपला, आता सायली संपणार. तर मंडळी आता तिने इकडे फोन ठेवून दिलाय आणि ती बाई आता म्हणते की आता तरी स्टेटमेंट द्यायला तयार होशील ना? बघितलंस ना तुझ्या दादाची काय अवस्था झाली आहे? आता तुला स्टेटमेंट द्यावंच लागेल, नाहीतर हीच अवस्था तुझ्या सायली ताईची सुद्धा होणार आहे. तर मंडळी इकडे आता प्रियाला ना अगदी वेड्यासारखं दाखवलंय. जेलमध्ये ती नाचत असते, अगदी वेड्यासारखी नाचत असते, ओरडत असते. आणि तेवढ्यात आता ती कॉन्स्टेबल म्हणते अगं तुझ्या पोराचा तरी विचार कर ना, बाळाचा विचार कर. ती म्हणते अगं मी बाळाचा विचार करते, माझ्या पोराचा विचार करते, म्हणूनच तर हे सगळं करते ना. आता ही म्हणते बाई तुला काय करायचं ते कर, तू तर डोक्यावरच पडलीस. आणि प्रिया तिथे वेळासारखी नाचतेय. तर मंडळी अर्जुनला मारल्याची जी टीप आता इकडे नागराज, महिपत आणि सचिनला तिघांना सुद्धा म्हणजे कळली आहे. तर हे सुद्धा सगळेजण इकडे नाचत असतात, सेलिब्रेट करत असतात. तर मंडळी इकडे दाखवले अर्जुन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि ते गुंड तिथेच आजूबाजूला असतात. आणि जसं पोलिसांची तिथे गाडी आली आहे तसे ते गुंड तिथून फरार झालेत. पण त्यातल्या एका माणसाला त्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता चैतन्य अर्जुनच्या जवळ जातो आणि म्हणतो की अर्जुन, अरे अर्जुन हे सगळं काय झालं? आता चैतन्याच्याच पायाखाली जमीन सरकली आहे. अर्जुन असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघून तो अर्जुनला जाऊन उचलतो आणि अर्जुन म्हणतो अर्जुन उठ ना, उठ, डोळे उघड अर्जुन. पण अर्जुन आता पूर्णपणे अनकॉन्शियस आहे. आणि तो पोलिसांना म्हणतो प्लीज लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा. इकडे इन्स्पेक्टर सावंत यांनी ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन केला आहे आणि ॲम्ब्युलन्स बोलवली आहे. तर तिथली लेडीज कॉन्स्टेबल आहे तिने आता माणसीला ताब्यात घेतलं आहे आणि ते लोक आता घेऊन पोलीस स्टेशनला गेलेत. तर मंडळी इकडे दाखवले की चैतन्याने आता घरी फोन केला आहे आणि सगळ्यांना अर्जुनबद्दल माहिती दिली आहे, म्हणजे अर्जुनला कशा पद्धतीने गुंडांनी मारलं आणि इकडे ॲडमिट केलं. तर मंडळी आता अर्जुनचा जो फोन आहे तो चैतन्याच्या हाती लागलेला आहे. चैतन्याने घेतला आहे तो फोन, ज्या फोनमध्ये सगळं काही रेकॉर्ड झालं आहे. आणि प्रियाच्या विरोधातलं खूप मोठं स्टेटमेंट त्या गुंड्यांच्या तोंडूनच मिळालं आहे. आता ही सगळी इकडे जेव्हा अर्जुनने सांगितले ना की चैतन्याने घरी सांगितले की अर्जुनला प्रचंड लागलं आहे आणि तो खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे, तेव्हा मात्र सगळेजण आता घरी रडत असतात. पण सायलीला मात्र अजून ही गोष्ट कोणीही सांगितलेली नाही आहे. तर मंडळी इकडे आता जी ही आहे श्वेता, तिला प्रचंड आनंद झाला आहे. ती म्हणते की बिचारा अर्जुन दादा गेलास ना तू, आणि ती असं खूप ॲक्टिंग करत असते. तर मंडळी इकडे आता अर्जुनला ॲडमिट केलं आहे आणि अर्जुन वाचलाय, ही गोष्ट ना आता प्रियापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे त्याच्यावर गुंडांनी जरी हल्ला केला असला तरी तो वाचलाय आणि ती मानसीसुद्धा आता पोलिसांच्या हाती लागली आहे. आणि मानसी अजूनही तोंड उघडायला तयारच नाही आहे, सायलीबद्दल स्टेटमेंट द्यायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे प्रिया आता पुन्हा एकदा चवताळली आहे आणि हा जो आहे ना राकेश, तो तिला भेटायला गेला आहे. तर मंडळी इकडे असं दाखवलं की अर्जुन आता म्हणजे त्याच्या जीवावरचा धोका टळला आहे, त्याचं सर्जरी झालं आहे आणि त्याच्या स्पाईनला प्रचंड मार लागला आहे. पण डॉक्टरने सांगितलं की सध्या आउट ऑफ डेंजर आहे. आणि हे सगळं जेव्हा प्रियाला समजतं ना तेव्हा प्रिया आणखी पिसाळली आणि म्हणते की एक सांगितलेलं धड काम तुमच्याने होत नाही आहे. मी काय सांगितलं होतं की अर्जुन सुभेदार कायमचा संपला पाहिजे, का त्याला जिवंत का सोडलात, त्याला पूर्णपणे का मारलं नाही आहे? मी एवढा मोठा प्लॅन केला, इतकं सगळं केलं, इतक्या सगळ्या गोष्टी आतमधून मॅनेज केल्या, पण तुम्हाला एका माणसाला संपवता आलं नाही आहे. अरे एवढी माणसं, एवढे गुंड होते तरी तुम्ही त्या अर्जुन सुभेदारला जिवंत सोडलात, का का नाही मेला? आणि प्रिया त्या ना ह्याच्या जो राकेश आहे त्याच्या सणसणीत कानाखाली लावून देते आणि बोलते की आणखीन माती खाल्लीत म्हणजे त्या माणसीला पोलिसांच्या हवाली केलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिला पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी तिच्याकडून तर स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्यायचं होतं, तेही तुमच्याने झालं नाही आहे. आता तिने जर तोंड नाही उघडलं, सायलीच्या विरोधात स्टेटमेंट नाही दिली तर काय करणार आहात तुम्ही, काय करणार आहात सांगा लवकर. आणि प्रिया पुन्हा म्हणते की मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही आहे, एका एकाला सगळ्यांना मारून टाकेन. अर्जुन सुभेदार वाचलाय ना त्याच्या जागी तुम्ही आता माराल, असं ती भरपूर काही बोलत असते. राकेश म्हणतो अगं सोड ना, तू काय करतेस, जीव घेतेस का माझा, जीव घेणार आहेस का? प्रिया म्हणते की हो मी तुझा जीव घेणार, अर्जुन सुभेदारला तू जिवंत सोडलंस ना, मग आता मी तुझा जीव घेणार.
मंडळी प्रिया इतकी पिसाळलेली दाखवली आहे. राकेश म्हणतो गं सोड ना गं, काही होणार नाही आहे, ती मानसी देईल ना, स्टेटमेंट देईल. मग प्रिया म्हणते अजून का दिली नाही आहे, अजून स्टेटमेंट का दिली नाही आहे, आणि तिच्या स्टेटमेंटचा काय फायदा होणार आहे. अर्जुन जिवंत आहे, तो स्वतः हे सिद्ध करून दाखवेल की तुझ्या माणसाने त्या अर्जुनवर हल्ला केला. याचा अर्थ इथेच सिद्ध होतं की मुलींना किडनॅप करणारी व्यक्ती सायली नाही आहे, तर दुसरीच कोणीतरी आहे म्हणून. आणि अर्जुनचं जर स्टेटमेंट समोर आलं, अर्जुनने त्या गुंड्यांचे चेहरे बघितलेत, मग तो सगळं कोर्टामध्ये सिद्ध करणार. सगळं काही चौपट केलंय तुम्ही. तर मंडळी इकडे आता अश्विनने सायलीला फोन केलाय आणि सायलीला फोनवरती अर्जुन आता आउट ऑफ डेंजर असल्याची त्याने माहिती दिली आहे. तर मंडळी इकडे आता सायली जी आहे ना, देवी आईजवळ प्रार्थना करते आणि लवकरात लवकर अर्जुनला बरं वाटू दे असं सांगत असते. तर मंडळी आता इकडे सगळ्यात मोठी न्यूजमध्ये अर्जुनच्या जीवाचा धोका टळला आहे आणि अर्जुन शुद्धीवरती सुद्धा आलाय. पण आता मानसी काय स्टेटमेंट देईल याच्यावरती आता सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे सायलीवरची ही केस निघून जावी यासाठी मानसीचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं असतं. आणि आता ती देवी आईजवळ प्रार्थना करत असते की देवी आई, मानसीने खरं खरं काय ते सांगावं. तर मंडळी आता इकडे अश्विनला चैतन्यला जो मोबाईल सापडला ना, त्या मोबाईलमध्ये त्याला एक गोष्ट मिळाली आहे, जे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं, ज्या गुंडांनी प्रियाला फोन केलेला असतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रिया मॅडम, तुम्ही सांगितलेलं काम झालं, अर्जुन सुभेदार संपला आहे, तुम्ही जसं सांगितलं तसं सगळं करून घेतलंय. पण ही आता जी आहे मानसी अजून काही सायलीच्या विरोधात तोंड उघडायला तयार नाही आहे. म्हणजे आम्ही तिला धमकावलं, तिला सांगितलंय तुझ्या अर्जुन दादाची जी अवस्था केली आहे तीच तुझ्या सायलीताईशी पण करू, पण तरीसुद्धा ती बोलायला काहीच तयार नाही आहे. आणि हे सगळं त्याच्यात रेकॉर्ड झाले मंडळी. आणि या सगळ्या मागचा आता खरा सूत्रधार प्रिया आहे, हे सगळं कारस्थान प्रियाच आहे. हे सगळं आता त्याच्या विरोधातला खूप मोठा असा पुरावा चैतन्याच्या हाती लागलाय. आणि मंडळी त्यानंतर ही जी मानसी आहे, त्या मानसीने सुद्धा हे सगळं ऐकलंय आणि मानसीने सांगितलंय की या सगळ्यामागे प्रियाताई आहे, प्रियाताईने हे सगळं केलंय. आणि ह्या सगळ्यामध्ये आता प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा चौपट झालाय आणि हे सगळे जे गुन्हेगार आहेत ते पुन्हा एकदा आता अर्जुनच्या ताब्यात आलेले आहेत.